या जीर्णोद्धाराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आज दिनांक 2 मे 2026 रोजी आपण या ठिकाणी सर्वजण 12-5 मानकरी आणि ग्रामस्थ मंडळी पायकरवाडी मुटाट गाव मिळून सर्वजण साजरे करीत आहोत। आणि या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण वळत असताना या ठिकाणी व्यासपीठावर भव्य वैयक्तिक डान्स स्पर्धा या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि या डान्स स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान आहेत। त्यामध्ये आपल्या देवगड तालुक्याचे आदरणीय सभापती नवनिर्वाचित आदरणीय सभापती माननीय श्री गणेशजी राणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपल्या गावचे सन्माननीय नागरिक माननीय श्री हरीशजी परब या ठिकाणी उपस्थित आहेत। या गावचे पाटील या ठिकाणी माननीय श्री नितीनजी पाळेकर, भास्करजी पाळेकर, माजी सरपंच माननीय श्री काशीराम पाळेकर, युवा मित्र परिवारचे प्रतिनिधी रोहन पाळेकर, त्याचप्रमाणे अन्य सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। गावचे भजन सम्राट बुवा माननीय श्री विजयजी परब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी लाभलेले आदरणीय परीक्षक माननीय श्री कृष्णा तळाशीरकर सर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी गावाच्या वतीने या मंदिर समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आपण सर्वप्रथम या ठिकाणी श्रीफळ वाढवून या ठिकाणी रंगमंचाचं उद्घाटन करणार आहोत। व्यासपीठावर उपस्थित माननीय सभापती गणेशजी राणे आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन करत आहोत। या ठिकाणी डॉक्टर श्रीधर रघुनाथ हायस्कूलचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री घरपणकर सर उपस्थित आहेत। आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन करत आहोत। जोरदार टाळ्या वाजवा। सर्वांना विनंती आहे की आपण गाराण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। अंकुश मोंडे, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत होणार आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या देवगड तालुक्याचे माननीय सभापती गणेशजी राणे यांचं या ठिकाणी गावाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत होत आहे। आपण सर्वांनी या स्वागतासाठी तयार राहायचं आहे। व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या देवगड तालुक्याचे माननीय सभापती श्री गणेशजी राणे यांच्या शुभ हस्ते यांचं स्वागत या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन होत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर माननीय हरीशजी परब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत होत आहे। देवगड तालुक्याचे माननीय सभापती आदरणीय गणेशजी राणे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। जोरदार टाळ्या वाजवा आपण। या अगोदर हे सभापती पद जे आहे ते आपल्या पाळेकरवाडीत या ठिकाणी होतं, तर त्यानंतर गणेशजी राणे हे पद पुष्पित आहेत। अत्यंत महत्वाचं असं तालुक्याच्या दृष्टीने हे पद आहे। यानंतर एक अशी व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित आहे की ज्या व्यक्तींनी या ठिकाणी हे मालवीर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा असं स्वप्न अगदी बऱ्याच वर्षापासून उरी बाळगलेलं होतं आणि त्यासाठी
अथक असे प्रयत्न त्यांनी स्वतःच्या परीने केले होते. त्यासाठी गावातील लोकांना एकत्र आणण्याचे देखील बरेच प्रयत्न त्यांनी केले आणि त्यांच्या मनातलं हे स्वप्न देवाने या ठिकाणी पूर्ण करून घेतलेलं आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी या मालवीर मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला. सर्व ग्रामस्थांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या कष्टामुळे आणि जे मालवीर देवाचे भक्त आहेत त्या भक्तांच्या या ठिकाणी प्रयत्नांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला. हे स्वप्न ज्यांनी उरी बाळगलं होतं ते म्हणजे आदरणीय हरीशजी परब. अनेक वर्ष या ठिकाणी आपल्या गावासाठी सामाजिक कार्य मुंबईत राहून देखील गावाविषयीची तळमळ त्यांची कायम दिसून येत होती. त्यांच्या मनात एक स्वप्न होतं की मालवीर मंदिराचं या ठिकाणी जीर्णोद्धार व्हावा आणि हे स्वप्न गेल्या वर्षी पूर्ण झालेलं आहे. गेल्या वर्षी सर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र या वर्षी आपण त्यांचा सर्वांच्या वतीने या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करत आहोत. या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी आपणास विनंती आहे. भास्करजी पाळेकर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी माननीय श्री हरीशजी परब यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. संजय पाळेकर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावे. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले परीक्षक मान्य श्री कृष्णा तळाशीलकर सर. 1990 पासून रेकॉर्ड डान्स स्पर्धा ज्यांनी गाजवल्या ते कृष्णा तळाशीलकर सर. त्या काळात कथ्थक सारख्या शास्त्रीय नृत्य प्रकारात रंगमंचावर येणं म्हणजे केवळ अभिव्यक्तीची दिशा बदलणं नव्हे, तर संपूर्ण कलाकार म्हणून स्वतःला नव्याने घडवण्याची प्रक्रिया असते. मान्य कृष्णा तळाशीलकर यांनी ही प्रक्रिया अत्यंत समर्थपणे पार पाडली आहे. कथ्थकमधील लय, ताल, मुद्राभिनय आणि नजाकत यावर प्रभुत्व मिळवताना त्यांनी शरीर भाषेवर पकड निर्माण केली. कथ्थकचे पदवी शिक्षण पूर्ण करत असताना सेमी क्लासिकल, फोक आणि कंटेम्पररी डान्स फॉर्म यामध्ये सर सध्या कोरिओग्राफी करत आहेत. पुण्यात किरण पुणेकर यांच्याकडे लावणी शिक्षण त्यांनी घेतले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शाखेचे आजीव सभासद सर आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ पुणे या शाखेचे गोल्डन कार्ड सभासद देखील सर आहेत. नृत्य दिग्दर्शन, अभिनय, नाटक, शॉर्ट फिल्म आणि चित्रपट यांसारख्या विविध क्षेत्रात सरांनी आजपर्यंत काम केलं आहे. विक्रम गोखले यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी चित्रपटात काम केलेलं आहे. अशा या महान अशा परीक्षक आपल्याला लाभले आहेत. त्यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन आपण स्वागत करत आहोत. या गावचे पाटील नितीनजी पाळेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माननीय परीक्षक यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. हे स्वागत आपण स्वीकारावं अशी आपणास विनंती आहे. या स्पर्धेसाठी लाभलेले माननीय परीक्षक श्री कृष्णा तळाशीलकर सर मालवण या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा आपण. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर श्रीधर रंगनाथ लेले हायस्कूलचे माननीय मुख्याध्यापक श्री घरपणकर सर, ज्यांनी गेली अनेक वर्ष आपल्या या पंचकृषीमध्ये दशकृषीमध्ये शिक्षणाचं महत्वाचं असं कार्य केलेलं आहे. सरांचा देखील या ठिकाणी माननीय या देवगड तालुक्याचे माननीय सभापती माननीय श्री गणेशजी राणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. सरांना विनंती आहे की आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. डॉक्टर सिद्धार्थ रंगनाथ लेले हायस्कूलचे सामान्य मुख्याध्यापक श्री घरपणकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे.
त्याचप्रमाणे मोंडपारचे आदरणीय माजी सरपंच सुरेश सदाशिव पुजारे हे देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा देखील या समितीच्या वतीने गावाच्या वतीने या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. मोंडपारचे माजी सरपंच मान्य सुरेशजी पुजारी यांचा देखील सन्मान होतोय. मान्य श्री विजयजी परबुवा, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी हा सन्मान करावा. मोंडपार गावचे सन्माननीय माजी सरपंच सुरेशजी पुजारे. डॉक्टर एसआरएल अंकुलचे सहाय्यक शिक्षक श्री घुगे सर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. डॉक्टर सिद्धार्थ अंकुलचे सहाय्यक शिक्षक श्री घुगे सर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. डॉक्टर सिद्धार्थ रंगनाथले हायस्कूलचे माननीय सहाय्यक शिक्षक श्री घोगे सर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. या ठिकाणी जवळपास गेली 26-27 वर्ष घोगे सर या ठिकाणी डॉक्टर सिद्धार्थ रंगनाथले हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत आणि पाळेकरवाडीवर त्यांचं विशेष प्रेम आहे. आपण गावाच्या वतीने आपलं इथे सहर्ष स्वागत करत आहोत. सरांचा देखील या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा अशी माननीय माजी सरपंच काशीराम पाळेकर आपणास विनंती आहे. गजानन सावंत भाऊजी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. गजानन सावंत भाऊजी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. मनीषा गजानन सावंत आणि गजानन सावंत दोन्ही उभयतांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी युट्यूब वरती प्रक्षेपण करणारे युट्यूबचे या ठिकाणी प्रोप्रायटर मालक प्रज्वल गायकवाड, जे पाळेकरवाडीच्या जवळपास प्रत्येक कार्यक्रमांना या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवत असतात, त्यांचा देखील या ठिकाणी आपण शाल श्रीफळ देऊन सन्मान करत आहोत. युवा मित्र परिवारचे प्रतिनिधी रोहन पाळेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्रज्वल गायकवाड यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करत आहोत. प्रज्वल गायकवाड एक अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व. प्रज्वल गायकवाड, जोरदार टाळ्या वाजूया. ज्यांचे टाळ्या वाजवणार ते युट्यूबवर दिसणार आहेत, जोरदार टाळ्या वाजूया आपण त्यांच्यासाठी. त्यानंतर आजच्या स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमोल असं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे ते माजी सरपंच काशीराम पाळेकर यांचा देखील या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. गावचे पाटील मान्य श्री नितीनजी पाळेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी माजी सरपंच काशीराम पाळेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. हा सन्मान आपण स्वीकारावा अशी आपणास विनंती आहे. रुपये 25,000 एवढी मोलाची देणगी या स्पर्धेसाठी माजी सरपंच मान्य श्री काशीरामजी पाळेकर यांनी दिली आहे आणि त्यांच्या देणगीतून ही मोठ्या गटातील स्पर्धा संपन्न होणार आहे. जोरदार टाळ्या वाजूया मान्य श्री काशीराम पाळेकर यांच्यासाठी. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले दुसरे पुरस्कर्ते युवा मित्र परिवार यांचे प्रतिनिधी या ठिकाणी रोहन पाळेकर उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. मान्य श्री अंकुशजी मोंडे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी युवा मित्र परिवारचे प्रतिनिधी रोहन पाळेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. रुपये 11,000 एवढे बहुमोल अशी देणगी त्यांनी या मित्र परिवाराने या स्पर्धेसाठी दिलेली आहे. जोरदार टाळ्या वाजूया आपण या संपूर्ण त्यांच्या मित्र परिवारासाठी.
धन्यवाद. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या गावचे जावई या ठिकाणी अजून उपस्थित नाहीयेत. गजानन सावंत भाऊजी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. इथे जे फुलांचं जे पूर्ण सजावट आहे ते या गावची माहेरवाशीन मनीषा आत्माराम पाळेकर आणि त्यांचे मिस्टर गजानन सावंत हे मुंबई या ठिकाणी स्थित आहेत आणि त्यांनी या ठिकाणी ही देवळातली जी सजावट आहे ती यावर्षी त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी लाभलेली आहे. या कार्यक्रमासाठी आपला काहीतरी हातभार लागणार आहे ही बातमी समजल्यानंतर गजानन सावंत भाऊजी यांनी या ठिकाणी खूप असं भावनिक मत व्यक्त केलं होतं की माझा या काहीतरी हातभार लागतोय, आमचे भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यांनी मुंबईहून खास या ठिकाणी ही सगळी सजावट करून तयार आणलेली आहे. आपल्या दोन्ही उपायुक्तांचं या ठिकाणी आभार मानतो या समितीच्या वतीने. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय माजी सभापती श्री गणेशजी गणेशजी राणे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं थोडंसं मनोगत आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. आज या ठिकाणी मालवीर या देवाचं प्रथम वर्धापन दिन या ठिकाणी ह्या पाळेकरवाडीमध्ये होत आहे आणि त्यानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित आहे या ठिकाणी माजी सरपंच काशीराम पाळेकर आणि विद्यमान सरपंच उदय पाळेकर यांनी मला फोनवर निमंत्रण दिलं. आज सकाळपासून कार्यक्रम असल्यामुळे विविध ठिकाणी तरी काशीराम पाळेकर आणि उदय पाळेकर यांच्या सारख्या फोनवरून या म्हणून इथे मला या मालवीर या देवळामध्ये येण्याचा योग आला आणि या कार्यक्रमानिमित्त या व्यासपीठावर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर शेठ पाळेकर या ठिकाणी बुवा म्हणून आपल्या जीवनामध्ये नाव कमवलं असे विजय परबुवा, त्यानंतर इथे ज्येष्ठ परब हरीशजी परब, त्याचप्रमाणे मुंडे इथे मालवणसून आलेले शिक्षक म्हणून या स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी मला वाटतं परीक्षण करण्यासाठी या ठिकाणी सर्व या पाळेकरवाडीतील या व्यासपीठावर असलेले मान्यवर आणि सर्वात या आजच्या मला वाटतं कार्यक्रम आणि मुलांचा कार्यक्रम इथे आयोजिलेला आहे आणि त्या ठिकाणी महिलांची उपस्थिती चांगल्या प्रकारे आहे. खरोखर आजच्या या म्हणजे मला वाटतं ह्या 1 तारीखपासून किंवा 30 एप्रिलपासून उष्णतेची लाट आलेली आहे, तरीसुद्धा असे कार्यक्रम करताना महिलांची उपस्थिती ही खरोखरच चांगली आहे. कारण आपल्या एक गावाच्या देवळामध्ये कार्यक्रम असताना मुलांना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी महिलांची उपस्थिती मी त्यांचे आभार मानतो की खरोखर महिलांना की ज्या आपल्या मुलांच्या माध्यमातून इथे स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि आपली मुलं इथे कला आपली प्रगत करणार आहेत. कलेसून अनेक प्लॅटफॉर्म आता उपलब्ध झालेले आहेत आणि ह्या सर्व लहान मुलं असतात आपली वेगवेगळी कला जी भूषवतात, वेगवेगळी कला आपली लहानपणापासून ही सवय होते की आपल्याला कुठेतरी बोलण्याची म्हणा किंवा शाळेत किंवा अशा
लोकांच्या समोर ज्यावेळी आपली लहान मुलं एखादा खेळ किंवा एखादं आपली जी कला असते ती सादर करतात आणि ते आपल्या पालकांना किंवा ग्रामस्थ आपले असतात त्यांना एक तो आनंद असतो आणि मुलांनाही आनंद असतो. मला वाटतं कार्यक्रमाला उशीर होतोय. मी या ठिकाणी निमंत्रण दिल्याप्रमाणे आलो. माझा या पाळेकरवाडीतील आमचे भास्कर शेठ, काशीराम माजी सरपंच पाळेकर यांनी जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो. या मालवीर देवाचं दर्शन घेतलं, एक समाधान वाटलं. या ठिकाणी मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवरांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. लगेचच या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद.